नमस्कार मैत्रिणींनो, हिवाळा सुरू झाला आहे. हिवाळा सुरू झाला की पालेभाज्या खूप स्वस्त भेटतात. काल बाजारातून मी मेथीची भाजी आणली होती. तर म्हटलं मेथीच्या भाजीचं काय करावं. मग म्हटलं मेथीचे पराठे करावे. तर चला आज आपण मेथीचे पराठे बनवूया. लसूण, रेसिपीला मिरची आणि जिरं ह्याची मिक्सरमधून जाडी भरडी पेस्ट करून घेत आहे. इथे आपण 2 वाट्या गव्हाचं पीठ घेत आहोत. त्याच्यात 3 चमचे बेसन पीठ घ्यायचं. चवीनुसार मीठ, थोडीशी हळद, लाल तिखट मसाला, हिंग, पांढरे तीळ, ओवा घेतलाय तो हातावर असा चुरून टाकायचा. कस्तुरी मेथी घेतलेली आहे ती पण हातावर अशी कुस्करून टाकायची. कोथिंबीर टाकली आहे, मेथी टाकली आहे, 3 चमचे तेल टाकत आहे. तीन चमचे दही. ताजंच दही वापरायचं. आता आपण जी आलं लसूणची पेस्ट केली होती ना, आलं लसूण मिरची आणि जिरं ते टाकायचं. आता हे सर्व आहे ना असं व्यवस्थित अगोदर मिक्स करून घ्यायचं. करून घ्यायचं. लागेल तसं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं. असं हाताला थोडंसं तेल लावून पीठ मळून बाजूला 10 मिनिटासाठी झाकून ठेवते. आपल्याला हव्या त्या आकारात आता असे गोळे करून घ्यायचे. आता असा हा गोळा घ्यायचा, पिठात बुडवून घ्यायचा आणि जेवढे शक्य होईल तेवढी पातळ असा हा पराठा लाटून घ्यायचा. असा लाटून झाला, एवढा पातळ असा झाला पाहिजे, एवढा असा पातळ. असेच आपण अगोदर सर्व लाटून घ्यायचे. लागेल तसं पीठ लावून अशी मोठी आपल्याला हव्या त्या आकारात करायची. इथे माझा तवा पण गरम झालेला आहे. आता अशा आपण सर्व लाटून घेतलेल्या आहेत. मैत्रिणींनो, अशा सर्व लाटून घ्यायच्या, कारण हे अगदी पटापट पटापट शेकलं जातं. हे बघा, अशी एक बाजू शेकली की किनाऱ्याने थोडंसं पलट नाही करायचं, सोडायचं. एक बाजू शेकली की दुसरी बाजू लगेच होते. थोडेसे डाग पडले की आपला पराठा तयार झाला. हे बघा मैत्रिणींनो, आता असेच आपण पटापट पटापट शेकून घेऊया. असं बाजूनी थोडंसं तेल सोडायचं. काही लोक तूप लावतात, काही लोक तेल लावतात. मी तेलातच करत आहे. काही सेकंदातच एक बाजू शेकली जाते. असं शेकलं की वरून असं मस्तपैकी तेल लावायचं. असं आपला पराठा तयार झाला. हे बघा किती मस्त असा दिसत आहे. सर्व पराठे करून घेतले आहेत मैत्रिणींनो. तुम्ही बघू शकता किती मऊसूद असे
अगदी मौसूद आहेत. हे आपण आहे ना 4-5 दिवस सहजरित्या खाऊ शकतो. मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये.